या माणसाला धाराशिवच्या 7.5 लाख मतदारांनी निवडून आणला आणि हा माणूस पक्ष कोणाला विचारून सोडतोय तर जवळच्या 300 कार्यकर्त्यांना विचारून. स्क्रीनशॉट काढून ठेवा, हा माणूस पुन्हा निवडून येत नसतो. अरे रस्त्यावरचं कुत्रं चतकूर भाकर दिली तरी ते निष्ठावंत असतं. तुम्हाला तर खासदार बनवलं होतं. कठीण काळात उद्धव ठाकरे ओमराजेंच्या पाठीशी उभे राहिले, पण उद्धव ठाकरेंच्या कठीण काळात ओमराजेंनी साथ सोडली. ओमराजे, आता मल्हार पाटील यांच्यासारखे तुम्ही पण म्हणू नका. रक्तात उद्धवसाहेब तर हृदयात शिंदेसाहेब आणि किडनीत भाजप तर लिव्हरमध्ये राष्ट्रवादी. निखिल वागळे यांनी या 6 खासदारांची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढली. की हे 6 खासदार जर खरेखुरे टायगर असते तर आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन ते शिंदे यांच्या शिवसेनेत गेले असते आणि पुन्हा निवडणूक लढवून जिंकून आले असते. पण ही हिंमत त्यांच्यात नाही, टायगरची छाती यांची नाही. म्हणून ते अशा प्रकारे चोरी करून राजीनामा न देता पक्षांतर विरोधी कायद्याच्या उणिवांचा वापर करून हे आज आपली खासदारकी टिकवून ठेवून शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे शिवसैनिक जे आहेत, निष्ठावंत शिवसैनिक, ते या सगळ्या 6 खासदारांना पळपुटे म्हणतायत, त्यांना टायगर काय म्हणायला तयार नाही. पण ओमराजे निंबाळकर यांना जे आमिष दाखवण्यात आलं, 50 कोटी रुपयाचं असेल, 100 कोटी रुपयाची कामं करण्याचं असेल किंवा सत्तेमध्ये वाटा देण्याचं असेल, कदाचित काही काळाने मंत्रिपदाचं सुद्धा असेल, यामध्ये मतदारांचा विचार नाही, कार्यकर्त्यांचा विचार नाही, केवळ पैसा फेको तमाशा देखो एवढाच हा खेळ आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. मतदारही आम्हाला म्हणतात, ओमराजे निंबाळकर म्हणाले, मतदारही विचारतात की आपल्या गावामध्ये हे काम का नाही झालं, ते काम का नाही झालं. तेव्हा आम्ही काय सांगायचं असा प्रश्न ओमराजे निंबाळकर सातत्याने विचारत होते. म्हणजे जणू काही आपली कामं होत नसल्यामुळे ओमराजे निंबाळकर शिंदे यांच्या सेनेत गेले. तसंच रडगाणं इतर खासदारही मांडत होते. पण हे रडगाणं किती धादांत खोटं होतं हे आज मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून निघणारे खासदार कसं खोटं बोलतायत हे सिद्ध होईल. मी तुम्हाला काही आकडे वानगी दाखल सांगतो. एमपी लॅड फंड असतो, म्हणजे खासदारांना जो निधी मिळतो, किती मिळाला 2024 पासून आजपर्यंत ओमराजे निंबाळकरांना? बघा आकडे. ओमराजे निंबाळकरांना 18.5 कोटी रुपये निधी मिळाला, म्हणजे 18.5 कोटी रुपये निधी मिळाला. त्यातला खर्च किती केला त्यांनी? फक्त 1.97 कोटी, म्हणजे 2 कोटी खर्च केले असं माना. म्हणजे साधारणपणे 10% पैसे सुद्धा त्यांनी खर्च केले नाहीत असा त्याचा अर्थ होतो. आणि किती कामं पूर्ण झाली? त्यांनी सुचवलेल्या 130 कामापैकी फक्त 21 कामं पूर्ण झाली. परंतु निधी मिळाला नाही हे खोटं. 18.5 कोटी रुपये तुम्हाला निधी मिळाला, त्यापैकी फक्त 1.97 कोटी रुपये तुम्ही खर्च केलेत. नंबर 2, जे या 6 खासदारांमध्ये पहिल्यांदा फुटले असा शिंदे म्हणाले, ज्यांनी ओपनिंग केलं, ते नागेश पाटील अष्टीकर हिंगोलीचे. यांना किती निधी मिळाला? यांना 19 कोटी रुपये निधी मिळाला. यांनी खर्च किती केला? 5.60 कोटी रुपये खर्च केला. 79 कामं सुचवली यांनी, यापैकी 28 पूर्ण झाली. म्हणजे यांनाही निधी मिळाला नाही हे खोटं. 19 कोटी रुपये निधी यांना मिळाला. आता ईशान्य मुंबईतले संजय दिना पाटील यांचे आकडे अगदी धक्कादायक आहे. यांना निधी मंजूर झाला 14.7 कोटी. यांनी खर्च किती केला बघा? 14.7 कोटी पैकी फक्त 15 लाख खर्च केलेला आहे. आणि 40 पैकी एकही काम पूर्ण झालेलं नाही. संजय दिना पाटील यांच्या नावावर एक मोठं शून्य आहे. शून्य कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत. हे असले खासदार आहेत. हे काय उद्धव ठाकरेंना दोष देतात आणि खोटं बोलतात की आम्हाला निधी मिळाला नाही. पक्षपात होतो का? बरोबर आहे, होतो. पण एमपी लॅड फंड्स जे आहेत
त्यामध्ये पक्षपात होण्याचा प्रश्नच येत नाही. तो निधी तर तुम्ही वापरू शकता. पण या उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांना निधी मिळाला नाही, हे खोटं आहे. हे आकडेच दाखवतात आत्ता मी जे सांगितले. आता पुढचा मुद्दा असा, की हे जे पाटील आहेत, संजय दिना पाटील, हे मुळामध्ये त्यांची खासदार होण्याची पात्रता आहे की नाही, हाच संशोधनाचा विषय आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना तिकीट कोणत्या परिस्थितीत दिलं, तेही बघायला पाहिजे. यावेळेलाही ते काही फारसं काम करत होते असं नाही. मुळात हा भाजपचा मतदारसंघ आहे. पुढच्या वेळेला 100% हा भाजपकडे जाणार. संजय दिना पाटलांना इथे तिकीटही मिळणार नाही, हे मी तुम्हाला आजच सांगतो. कारण भाजप या मतदारसंघावरचा क्लेम अजिबात सोडणार नाही. संजय दिना पाटील यावेळेला निवडून आले, ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या मतावर, सेक्युलर मतावर निवडून आलेले आहेत. काय गप्पा सांगतात ही माणसं? या संजय दिना पाटलांची मुलगी नगरसेविका आहे उद्धव ठाकरेंच्याच पक्षाकडून. ती काल जाऊन उद्धव ठाकरेंना भेटली आणि उद्धव ठाकरेंना तिने सांगितलं, मी काय पक्षांतर वगैरे करणार नाही, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे. अजिबात विश्वास ठेवू नका. अजिबात विश्वास ठेवू नका. नगरसेवक फोडण्याचा जो प्रयत्न शिंदे यांची शिवसेना करते, तिची सुरुवात या संजय दिना पाटील यांच्या मुलीपासूनच होऊ शकते. हा धोका ओळखा. मला एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. आज सगळे अधिकृत प्रवेश वगैरे झाला, पण हे 6 खासदार लोकसभेच्या अध्यक्षांना भेटले, याचा पुरावा कुठे आहे? फोटो कुठे आहे की आम्ही अधिकृतपणे लोकसभेच्या अध्यक्षांना भेटलो? पण अजून लोकसभा अध्यक्षांशी भेट झाली का? त्या भेटीचा फोटो का नाही तुम्ही पत्रकारांना दिला, मीडियाला दिला? आज नसेल दिला तर उद्या द्या, भेट घेऊन द्या. का लोकसभा अध्यक्षांनी तुम्हाला असं सांगितलेलं आहे, तुम्ही नाही भेटायला आलात तरी चालेल, तुमचं पक्षांतर आता अधिकृत आहे. तुमच्या पक्षांतराला अमित शहांचा वरद हस्त म्हणजे माझाही वरद हस्त असं सांगितलेलं आहे. विचारून घ्या. माझं इतकंच म्हणणं आहे, मीडियाने जे प्रश्न विचारायला पाहिजे शिंदेना, आजच्या ह्याच्यात कोणी विचारलं नाही की फोटो कुठे आहे लोकसभा अध्यक्षांबरोबर तुमचा? शिंदेबरोबर फोटो आला, लोकसभा अध्यक्षांबरोबर आजपर्यंत फोटो का आलेला नाही? काय गडबड आहे की पडद्याआड सगळं झालेलं आहे? माझं इतकंच म्हणणं आहे, आज या अधिकृत प्रवेशानंतर हे खासदार आपल्या मतदारसंघात जातील, तिथल्या मतदारांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. तुम्ही मशाल निशाणीवर निवडून आलात, आता जर तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचं आहे तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. साधी गोष्ट आहे. तुम्ही राजीनामा द्या, त्या पक्षात जा. त्या पक्षाची निशाणी, शिंदेच्या शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आहे, त्या निशाणीवर निवडून या. शिंदे यांनी मोठ्या गर्वाने सांगितलंय की या सर्व खासदारांना मी निवडून आणेन. गेल्या वेळेला पण त्यांनी अशी घोषणा केली होती की आमदार जे आले 40 त्या सर्वांना मी निवडून आणेन. सर्व काही निवडून आलेले नाहीत, पण जर निवडून आले नाहीत तर मी राजीनामा देईन. भाजपची साथ सोडली तर शिंदे शून्य आहेत, हे लक्षात घ्या. जे काय चाललंय तो पैशाचा खेळ चाललाय, पैशाचा तमाशा चाललेला आहे. पुढच्या वेळेला ते निवडून येतील की नाही, माझ्या दृष्टीने हे सगळे प्रश्न जे आहेत ते गैरलागू आहेत. याचं कारण आज त्यांनी मतदारांशी प्रतारणा केली आहे. त्यांना मशालीवर मतं मिळालेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते मशाल चिन्हावरची मतं घेऊन, ती मतं बरोबर घेऊन शिंदेच्या शिवसेनेत जाऊ शकत नाहीत. राजीनामा द्या. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र ढवळून काढला पाहिजे. आदित्य ठाकरेंनी, सुषमा अंधारेंनी, संजय राऊत यांनी सकाळची बडबड बंद केली तरी चालेल, पण महाराष्ट्र ढवळून काढला पाहिजे. ऑपरेशन तुडवा वगैरे या गोष्टीला काय अर्थ नाही बघा. शिंदेचं राजकारण हे पैशावर चाललेलं आहे, बाकी काही नाही. ज्या दिवशी भाजपशी सोबत जाईल, अमित शहांचा आशीर्वाद जाईल, त्या दिवशी शिंदे शून्य होणार आहेत. आज शिंदेचा वापर उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवायला करतायत भाजपवाले. उद्या हेच भाजपवाले शिंदेनाही संपवणार आहेत, हे लक्षात घ्या. आज जे शिंदे मोठ्या गमजा मारत होते 6 खासदार फुटल्यामुळे, या गमजा आणखीन 3 वर्षांनी ते मारू शकतील की नाही हे बघण्यासारखं असेल. आणि शिंदे म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंचा विचार आम्ही मानतो. कोणता विचार मानता? बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला अमित शहांच्या पायावर लोटांगण घालायला सांगितलं का? मोदींच्या पायावर लोटांगण घालायला सांगितलं का?